नमस्कार, मी समीर आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील कळंब चांडोली गटामध्ये आपण आलेलो आहोत. आज आपण या वळती गावामध्ये आहोत आणि गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण येथील जनतेला विचारणार आहोत की त्यांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि त्यांचे कारभारी नेमके कसे असावेत, त्यांच्याकडून त्यांना कुठल्या अपेक्षा आहेत आणि यंदाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची पसंती कोणाला असणार आहे. काय अपेक्षा सांगू तरी काय आता अपेक्षा येऊन जाऊन आता जो उठला तो म्हणतो आम्ही विकास केला, आम्ही विकास केला, आम्ही विकास करू, विकास करू. जर एवढा विकास केला तर मग एवढ्या गाड्यावरून बाया माणसं देवदर्शन आणण्याची काही गरज पडते काही. विकासच केलाय ना तर विकास दिसला पाहिजे ना. जे काही केले ते समजा मग आता नामदार साहेबांच्या माध्यमातून झाले काम असतील, त्यांनी म्हणावं का ती आम्हीच केली. मग आता साहेबांच्या इलेक्शनला तीच कामं, यांच्या इलेक्शनला तीच कामं, झडपीच्या इलेक्शनला तीच कामं, पंचायतीवाल्यांनी म्हणावं ही आमचीच कामं. त्यामुळे कसं होतंय यांचं विकासाचं फक्त काय बोलण्याचं काम, बाकी काही नाही. राजकारणाचा झाला सगळा चिखल. त्यामुळे आमचे कार्यकर्ते सध्या परिस्थिती काय बरोबर राहिलेली नाही. मतदान करणार की नाही करणार. मतदान तर आपला हक्क आहे, तो करावा तर लागणारच आहे. त्याला पर्याय दिला ना, नोटाचा पर्याय आहे लोकांना, असं काही नाही. पण जे काय चालले असलं ते आम्हाला तरी योग्य वाटत नाही. कारण कालपर्यंत एकत्र असणारे पक्ष 2 दिवसात वेगळे होतात, पण परत वर्षभरामध्ये परत एकत्र येतात. खालचे कार्यकर्ते मग त्यांनी करायचं काय, नक्की काय प्रश्न पडला ना सगळ्याला. पण तरी पण आता तुम्ही म्हणताय की नोटाचा पर्याय आमच्याकडे आहे, परंतु ज्या वेळेला आपण नोटाला मतदान करणार आहे त्याच्यानंतरची पण परिस्थिती. आम्ही आता आहे का, आम्ही सक्रिय कार्यकर्ता, आम्ही काय नोटाचा पर्याय आम्ही वापरत नाही. पण जनसामान्यांचं आता आपण पाहिलं मुंबईच्या इलेक्शन बघितल्या बऱ्याच ठिकाणी नोटाला मतदान भरपूर प्रमाणात होत चाललेलं आहे. याचा अर्थ कुठेतरी राजकारणावरती लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. आता आता थेट थेट मुद्द्यावर, जिल्हा परिषदेचा सदस्य तुमच्या मनातला नेमका कोण आणि कसा असला पाहिजे. आता पार्टी वाईज चालावंच लागणार. आता जसं पार्टीचं काम असेल त्या पद्धतीत आता आमच्याकडे जे जिल्हा परिषद जिल्ह्यात उमेदवार आपले प्रवीण शेठ थोरातांची प्रीतीदाय थोरात आणि याच गावची आमची मनोहर शेठ शेळके यांची मुलगीची वाघाची सुनबाई आहे. ती पंचायत समितीसाठी 8 उमेदवार आहेत. प्रचार चांगला चाललाय आणि निवडून याची खात्री देखील आहे. मागचे जे जिल्हा परिषद सदस्य होते, 8 वर्षापूर्वीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये तो जो सदस्य तुम्ही निवडून दिला त्यांनी कामं केली नाहीत का. ऐका ना, मी तेच तुम्हाला मगाशी म्हटलं, सदस्यांनी कुठलं काम केलं तर त्यांना सत्यापणे सांगावं. ते उगाच आम्ही केलं असं नाही. कामं झाली ती नामदार साहेबांच्या माध्यमातून झाली. आता जे जे सदस्याचं तुम्ही सांगताय, ज्यांच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षा आहेत, यांच्याकडून त्या अपेक्षा पूर्ण होतील येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये. व्हायलाच पाहिजेत ना, तर मग मतदान करून मतदारांनी काय बघायचं मग. म्हणजे तुम्ही जर जाणीवपूर्वक किंवा एक विश्वासाने बोलताय की आम्ही ह्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार आहे, तर ह्या उमेदवाराकडून त्या अपेक्षा पूर्ण आम्ही होतील असं. करून घेऊ ना, आम्ही करून घेऊ ना. म्हणजे त्या त्या पद्धतीचा आहे, म्हणजे तुमचा संवाद आहे आणि जनतेमध्ये आहेत. कामं करून घेऊ. सत्ता आली तर त्या सत्तेचा उपयोग जनसामान्यासाठी झाला तरच फायदा, नाही तर काय उपयोग नाही त्याचा. तर आता दोन्ही बाजूला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आहे, जरी चिन्ह त्यांचं. त्याचाच कंटाळा आलाय आता. त्याचाच कंटाळा आलाय आता. ते नको व्हायला होतं. त्यामुळे लोकांचं आहे ना, त्याच्यामुळं सामान्य कार्यकर्त्याला काय, हे झाले रोज आज पक्ष काढते, उद्या हे पण झाला कार्यकर्त्याचा वाईट झाला सगळ्या ठिकाणी. ऐकत नाही का बाकीचं. आता आम्हाला लोकांना असं ते झाले, रोज एका ठिकाणी बसायचं ना, आता अर्धे तिकडे अर्धे तिकडे, आता म्हटलं झाले एकत्र परत. मग कशाला भांडलो 5 वर्ष. म्हणजे कुठंतरी अस्वस्थता पण आहे आहेच ना. आणि आशा पण आहे. ओके. तुम्हाला काय वाटतं, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य कसा असला पाहिजे आणि काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे स्वतःची कामं, सरकारी कामं आणून त्यांनी समाजाला दिलेले आश्वासनं त्यांनी ती पूर्ण करावा आणि ह्याच हेतूनं माणसं त्यांना मतदान करते. कोणाला पसंती असेल. आता कोणाला पसंत देते, आता शेवटी काय आहे का, आता आम्ही पक्षवाईज माणसं आहे. तर आता कुठल्या कुठल्या पक्षाचे. आम्ही आता त्या प्रीतीताई थोरात, वाघ मॅडम, केतन वाघाची मुलगा. बरं, आता प्रीतीताई थोरात शिवसेनेमध्ये होत्या, आता त्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर, तुतारीच्या चिन्हावरती, तुतारी वाजवणाऱ्या माणूस हा चिन्ह आहे त्यांचं, तर या चिन्हावरती ते निवडणूक लढवतात. मग याबद्दल काही संभ्रम. नाही, काय नाही, काय अजिबात नाही. माणूस बघून उमेदवार, माणूस बघून निवडून देणार. आपल्या बरोबर अजूनही काही लोक आहेत. काय वाटतं बाबा, काय नाही वाटत आपल्याला. काय निवडणुकीचा ह्या कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. त्यांनी ना सोडून द्या राजकारण, त्या पुढाऱ्यांनी. त्यांनी राजकारणाचं काहीच घेऊ नये तिथं. परंतु घटनेने आपल्याला ही एक व्यवस्था दिलेली, ह्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपली
प्रतिनिधी आपण त्या ठिकाणी पाठवतो. म्हणजे संसद असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असतील, ज्या आपली ग्रामपंचायती असतील, पंचायती असतील. पण ही लोकांची कामं करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रतिनिधी पाठवतो. असं कंटाळा आल्यावरती मग चुकीचे लोक जाणार. कामच करते नाही ते, कामच करण्याची त्यांची प्रवृत्ती नाही. सगळे तसेच. पोटापुरतं बघत येते, दुसरं काहीच करत नाहीत. बरं, आता ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की दगडापेक्षा वीट मऊ. मग असा जर निर्णय घ्यायची वेळ आली तर कोणाला पसंती असेल तुमची? पसंती काय, वोटिंगच करायचे नाही आपल्याला, कोणालाच करायचे नाही. वोटिंगच करायचं नाही, त्याच्यावर बस करायला टाकायचं. काय वाटतं तुमच्या गटामध्ये कोण काम करेल? मागच्या सदस्यांनी कामं केलीत का? आणि जर केलेली असतील तर कशा पद्धतीने ती लोकांपर्यंत पोहोचवणार, नसतील केली तर तुम्ही त्याला काय पर्याय देणार का? काय तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? पहिलं तर तुम्हाला नमस्कार. तुम्ही आमच्या वरती आले, तुमचं स्वागत आहे. मी बाहेर असतो पण कालच या ठिकाणी समोरच्या विरोधक पार्टीचे म्हणजे घड्याळाचे लोक आपले येऊन गेले. त्यांनी त्यांचा तो विकासनामा जाहीरनामा दाखवलाय. त्याच्यामध्ये मोजून आहे ना सहा फक्त विकास कामं त्यांनी दाखवले. मी पाहिलं काल, आईने मला दाखवलं, माझ्या त्यानंतर लिफलेट दाखवलं. त्याच्यामध्ये एकामध्ये देवता निकम साहेब मेन्शन आहेत. सायकल वाटप असेल, जे की जिल्हा परिषद माध्यमातून झालं वगैरे. तर फक्त मोजून 6 कामं त्यांनी दाखवलेली आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, आमचे सर्व ग्रामस्थ आहेत. तुलसीताईंनी ज्या गतवर्षीच्या ज्या जिल्हा परिषद होत्या त्या मोजून फक्त प्रचार आल्या. परत त्यांनी हुंगून पण पाहिलं आमच्या वरती गावाकडं. आणि मी इथं बघ एक शर्त लावतो, या या पंचायत समितीच्या गेल्या वर्षीच्या फक्त आम्हाला पंचायत समितीच्या सदस्य फक्त त्यांनी नाव सांगावं. ही आता 20 लोक जमा आहेत, त्यांनी फक्त इथं नाव सांगावं. त्या सांगितलं तर मी 1,000 रुपये बक्षीस तुम्हाला देतो. कोण होतं पंचायत? मी जरा विचारतो, परत तुमच्याकडे येतो. कोण होतं पंचायत समिती सदस्य? कोण होतं? विचारा, मी 1,000 रुपये आशाताई शेंगाळे. आशाताई शेंगाळे. यांनी नाव सांगितलं पंचायत समिती सदस्यांचं. बरं, तुम्ही तुमच्या बोलण्यातून असं जाणवतं की तुम्ही त्यांच्या कार्यपद्धतीवरती किंवा त्यांच्या जनसंपर्कावरती नाराज आहे. नेमकं काय कारण? कारण काय सर, आता कसं आहे, एक लोकांविभाग आपण जे काय काम म्हणतो, आपण ज्या विश्वासाने ज्या याने आपण निवडून देतो, तर त्या पद्धतीने कामं झाली पाहिजे. आज ठीक आहे, कामं झाली, नामदार साहेबांच्या माध्यमातून कामं झाली, तो त्यांचं हेच आहे, तो काही विषय नाही. परंतु देश स्वतंत्र जाऊन 70 वर्ष झाली. आता मंचरचं उदाहरण घ्या तुम्ही. मंचरमध्ये नामदार साहेब म्हणले की आम्हाला मंचरचा विकास करायचा आहे, मग मंचर नगरपंचायत आमच्या हातात द्या. मग याच्या आधी तुम्ही 45 वर्ष जर आमदार आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे, मी नामदार साहेबांवर एवढा काही मोठा नाही. परंतु तुम्हाला आता विकासासाठी तुम्हाला जर लोकांपुढे यायला लागतंय, लोकांपुढे यायला लागतंय. आधी तुम्हाला जर वरती गावामध्ये येऊन किंवा ह्या पंचायत समिती विधानामध्ये येऊन तुम्हाला अजूनही कामांची त्यासाठी तुम्ही लोकांकडे मतासाठी तुम्ही हे मागताय, हे कुठेतरी चुकीचं आहे सर, हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की ह्या पूर्ण आंबेगाव तालुक्यात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही निवडणूक आहे. आज तुम्ही आमच्याकडून पाहिलं, आज आम्हाला ठीक आहे काही म्हणू, अभद्र युती वगैरे वगैरे काही म्हणू, परंतु आम्ही विचारांचा आणि आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे चालू आहे. आदरणीय निकम साहेब असतील, सुरेश भाऊ भोर असतील, देवदासी दरेकर असतील, यांच्या माध्यमातून आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे चाललेला आहे. आज या ठिकाणी तुम्ही झेडपीच्या समोरचे उमेदवार बघा, विवेकदादा वळसे पाटील बलाढ्य, विष्णुकाका इंगे बलाढ्य, पैशानी साहेबाचीच माणसं, साहेबाचे चेले, सगळे साहेबाचे चेले. आणि त्यानंतर आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये सचिन भाऊ भोरे यांच्या सुविधा पत्नी असतील, धर्मपत्नी असतील, तुलसीताई. मग आज सर्वसामान्य गरिबांनी लढत लढायची का नाही? आज त्यांच्या कार्यकर्त्यांना मी प्रश्न करतो की तुमच्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता गेला कुठं? फक्त ह्या पदाधिकाऱ्यांनीच, या मोठ्यांनीच लढाई लढायच्या, बाकीचे जे सर्वसामान्य कार्यकर्ते ते गेले कुठं? त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना जाहीर विनंती करतो, आवाहन करतो की ही जी लढाई आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. जनशक्ती विरुद्ध जी शेतकऱ्यांची, गोरगरिबांची जी लोक या ठिकाणी उभी आहेत समोर, त्यांना तुम्ही या ठिकाणी, मग त्यामध्ये मशाल असेल, तुतारी वाजवणारा माणूस असेल आणि धनुष्यबाण असेल, यांच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवून की आपण यांना मतदान करावं. येत्या 5 वर्षात विकास काय असतो, जनसंपर्क काय असतो, सुखदुःख काय असतं, यांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी नक्की दिसेल. आता परिस्थिती अशी आहे की समोर जे उमेदवार तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती तुलसीताई भोर उभे आहेत, तुतारी वाजवणारा माणूस हा दुसऱ्या बाजूला प्रीतीताई थोरात उभे आहेत, दोन्ही राष्ट्रवादी आहेत. बरोबर. आता अनेक ठिकाणी असं झालं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत. मग असं म्हटलं जातं की जर सत्ता आली तर हे परत एकत्र बसणार आहे. मग त्यावेळेला आता जसे 2 गट पडलेले आहेत, 2 राष्ट्रवादीचे आंबेगाव तालुक्यामध्ये, राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, त्याच्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, अशा सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे एक वेगळा पर्याय आंबेगाव तालुक्यामध्ये दिला. त्या केसमध्ये पुण्यामध्ये आज अजितदादा असतील, शरद पवार साहेब एकत्र आले. आज या ठिकाणी फक्त आंबेगाव तालुका अपवाद आहे की ते एकत्र आले नाहीत.
आमचे जे मार्गदर्शक आहेत आणि आमचे जे नेते आहेत आणि खऱ्या अर्थानं ह्या आघाडीचे जे प्रमुख आधारस्तंभ आहेत, आदरणीय देवदत्त निकम साहेब, सुरेश बोबर असतील, देवदत्त दरेकर असतील, यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आज निकम साहेबांना जायचं जर ठरलं असतं तर कालच निकम साहेबांनी त्यांना टाळे देऊन तिकडे गाड्या केलेल्या असते. पण आज कार्यकर्त्यांसाठी ते आज समोर उभे आहेत, समोर ठाकलेले आहेत. आणि त्यामुळं मला नाही वाटत निकम साहेब त्यांच्या पुढं त्या घड्याळामध्ये आणि परत एकत्र त्यांचा मनोमिलनाचा विषय आला तर निकम साहेब त्यांच्याकडे काही जातील असं मला वाटत नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी आणि गेले तर आता ती भविष्यातली बाब आहे. आता काय कोण कुठे जातो कोण कुठे जाते काय आता काय ताळ मिळत नाही. पण निकम साहेबांवर आमचं सर्व ओळखी ग्रामस्थांचा तुम्ही गर्दी दाखवा, गर्दी दाखवा. आम्हा सर्व ग्रामस्थांचा या ठिकाणी निकम साहेब विश्वास आहे. आमच्या प्रमुख नेत्यांना विश्वास आहे. ते कुठेही जाणार नाही. ते आमच्या शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील याची आम्हाला पूर्ण शाश्वती पूर्ण शाश्वती. या एका वेगळ्या प्रकारच्या आघाडी आपण आंबेगाव तालुक्यामध्ये पाहतोय, ज्या ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, अशा सगळ्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी एकत्रित ही आघाडी या ठिकाणी एक वेगळा पर्याय म्हणून समोर आणलेली आहे. आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह जर आपण पाहिला तर त्यांना असा विश्वास आहे की काम फक्त या माध्यमातून होऊ शकतं. अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेऊ शकतो. प्रत्येक जण कामाचे वादे करतात, प्रत्येक जण काम आम्ही कशा पद्धतीने चांगलं करू शकतो हे सांगतायत. आपण अजूनही काही लोक आहेत आपल्याकडे, त्यांना विचारून घेऊ. आणि एक सर्व एक बोलतो मी तुम्हाला, आज शिवसेना धनुष्यबाण आता चित्रविचित्र तालुक्यात चालू आहे, इतर चालू आहे. पण मी तुम्हाला एक शिवसैनिक म्हणून सांगतो, आम्ही सर्व मशालीचे या ठिकाणी कार्यकर्ते आहात. मी तुम्हाला एक शिवसैनिक म्हणून सांगतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्रीचा आणि त्यातल्या त्यात बाळासाहेबांना शिवसेना म्हणून सांगतो. आम्ही शिवसेना, आमचा DNA एकच आहे. शिवसेना आज भले ते त्यांच्या पद्धतीने शिवसेनेचा प्रचार करतात, आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा प्रचार करतो. पण आमचा DNA, आमचं रक्त एकच आहे. ठीक आहे, आज आमच्या घरातली भांडणं असतील, आज उद्धव साहेब, आज एकनाथ शिंदे साहेब ते त्यांच्या पद्धतीने भांडतात. आज नव्हते ते भांडणं मिटणार आहे, त्यामध्ये काही विषय नाही. आणि आज ज्याप्रमाणे अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब एकत्र आलेत, त्या पद्धतीने उद्याच्या काळातही मी तुम्हाला दाव्याने सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज समोर आहे. उद्याच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि उद्धव साहेब ठाकरे हे उद्याच्या काळामध्ये तुम्हाला एकत्र दिसतील. त्यामुळं मी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांना सांगू इच्छितो की आपला DNA एकच आहे. आपल्याला या ठिकाणी जो मोठा शत्रू आहे त्याला आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने नेस्तनाबूत करायचंय. त्यामुळं कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्हा परिषद गटाच्या प्रीतीताई प्रवीण शेठ थोरात असतील, आमच्या प्रियांकाताई केतन शेठ वाघ असतील आणि आमच्या मशालीवर लढणारे आमच्या रणरागिनी सन्माननीय सौभाग्यवती राजश्रीताई नितीन शेठ भालेराव यांना मशाल तुतारी वाजवणारा माणूस या दोनही चिन्हांपूर्ण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. हे सर्व मी जिल्हा परिषद माझ्या पंचायत समितीला सर्व मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो. एक 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 गोष्ट मला विचारायची होती की तुम्ही जसं म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी भविष्यामध्ये एकत्र येऊ शकतात, दोन्ही शिवसेनेचा DNA एक असं तुम्ही म्हणाल. परंतु मंतर मधले तुमचे नेते आहेत, प्राध्यापक राजाराम बानखिले, घोडेगाव मधले काही नेते आहेत शिवसेनेचे, यांनी असं म्हटलंय की मुंबई महापालिकेमध्ये ज्यांनी गद्दारी केली उद्धव साहेबांसोबत त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही. मग याकडे तुम्ही कसं पाहता? आजही सर मुंबईचा महापौर झालेला नाहीये. ठीक आहे, नेते मंडळी जो तुझ्या पद्धतीने त्यांचे ते विचार मांडत असतात. परंतु आजही आम्हाला अपेक्षा आहे, संजय राऊत साहेबांनी काल स्टेटमेंट दिलं की आपल्याला गद्दार गटाबरोबर जायचं नाही, शिंदे गटाबरोबर जायचं नाही. परंतु भास्कर साहेबांनी काल आवाहन केलं का जन्मशताब्दी बाळासाहेबांची झाली, त्या निमित्तानं दोन्ही शिवसेना एकत्र यावा आणि मुंबईवर बसणारा महापौर हा शिवसेनेचा बसावा. ही आजही आमची भावना आहे. त्यामुळं मोठ्या नेते मंडळींनी जास्त ताटातूट न करता एकत्र यावा आणि हा शिवसेनेचा अभेद्य जे काही भगवा झेंडा आहे हा महाराष्ट्रावर या ठिकाणी फडकावा, हीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करेन. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनामधली भावना जर आपण पाहिली तर त्यांना असं वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, परंतु त्या पद्धतीच्या हालचाली या वरिष्ठ पातळीवर व्हायला हव्यात. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून अधिकृत अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाही किंवा त्यांची अशी अपेक्षाही नाही. मात्र एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून या दादांनी शिवसैनिकांनी एकत्रितपणे काम का करावं हे या ठिकाणी बोलून दाखवलंय. आपण अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय वाटतं? जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू आहे. जिल्हा परिषद सदस्य कसा असला पाहिजे, कोण असला पाहिजे, काय मत आहे तुमचं? जिल्हा परिषद सदस्य हा तळागाळातली जी लोक आहेत त्यांच्या स्थानिक ज्या समस्या असेल त्या सोडवणारा पाहिजे आणि एक ज्या कामं आहेत त्यांची ती कामं प्रामाणिकपणे त्यांनी केली पाहिजे. सामाजिक कोण प्रामाणिकपणे काम करेल? आता तसं जर पाहिलं आता काय झालं, लोकांमध्ये जो बदल हवा आहे, बदल जो पाहिजे तो बदल घडावा एवढीच अपेक्षा आहे. बरं, बदल घडावा म्हणजे नेमकं मागच्या वेळेला जे निवडून आले होते ते त्यांच्याऐवजी आता नवीन चेहऱ्याला संधी मिळावी असं म्हणायचं का तुम्हाला? हो, तसंच ना. मग असंही म्हटलं जातं की मागचे जे जिल्हा परिषद सदस्य होते ते अनुभवी आहेत आणि नवीन जे आता निवडून जातील किंवा तुम्ही ज्यांच्या बाबतीत बोलताय की त्यांना संधी दिली पाहिजे, तर त्यांच्याकडे तो अनुभव नाही असं बोललं जातं. हे माझं मत नाही, लोकांचं मत आहे.
त्याच्यावर काय म्हणाल? नाही आता नवीन जे नेतृत्व आहे त्यांच्यात पण ती तेवढी ताकद आहे, त्यांची कॅपॅसिटी पण आहे, ते सुद्धा त्या हिशोबाने काम करू शकतात, असं काम करू शकतात. असा विश्वास आहे. दादांचं असं म्हणणं आहे की नवीन लोकांना संधी दिली त्या ते सुद्धा त्याच पद्धतीने काम करू शकतील. अजूनही काही लोक आपल्या बरोबर आहेत. आपल्या बरोबर एक पत्रकार आहेत, त्यांचा या गावचा चांगला अभ्यास आहे. आपण त्यांच्याशी बोलून. पत्रकार साहेब नमस्ते. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे, प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. आता तुमच्या गटामध्ये फिरताना आम्ही पाहतोय संमिश्र प्रतिक्रिया येताना पाहतोय. काही लोकांचं म्हणणं आहे की अनुभवी लोकांना संधी दिली पाहिजे, काहींचं म्हणणं असं आहे की नवीन जोशील्या लोकांना संधी दिली पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आपण निवडणार आहोत, यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहेत आणि मागचे जे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत यांनी त्यांची कामं केलीत का? मागच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांवर थोडीफार नाराजी आहे लोकांची, पण आता समतोल वातावरण सगळीकडे सारखं वातावरण आहे. म्हणजे अजून प्रचाराला पूर्णपणे सुरुवात झालेली नाही आमच्या गावात तरी. आणि नातेसंबंध असल्यामुळे आमच्या गावात दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांचं माहेर ओळखीचं आहे. ज्या राजनीच्या वाघ मॅडम आहेत त्यांचं माहेर शेळक्यांचे, आणि बार्देच्या ज्या किल्लारी मॅडम आहेत त्यांचं माहेर ओळखीचं लोखंड्यांचं. त्याच्यामुळे इथं नातेसंबंधामुळे ओळखीचं इलेक्शन हे शांत आहे. ओळखीत असं ओपनली कोणी बोलू शकत नाही, कारण नातेसंबंध इलेक्शन बरोबर नातेसंबंध जपले जातात. आणि जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीची कामं अवश्य करावं. खालच्या पट्ट्यातली निवडून आल्यावर मंचर पट्ट्यात कामे केली जातात, बाकी विकास निधी पाडला जातो. इकडं खाली पण अवश्य लक्ष द्यावे. आणि आता दोन्ही पार्ट्यांना, दोन्ही उमेदवार असतील, दोन्ही पार्ट्यांचे असतील, इकडले शिंदे गट असू, तुतारी असू किंवा धनुष्यबाण असू, कळीकडल्या गाड्याला असू, दोन्ही उमेदवारांना वातावरण चांगले पोषक आहे. जो जास्त प्रचार करीन, जास्त लोकांच्या घरापर्यंत पोहोचेल, त्याचा विजय नक्की होईल. अतिशय समतोल अशी प्रतिक्रिया पत्रकार महोदयांनी दिली. ते पत्रकार आहेत, पत्रकारितेच्या मापदंडांना न ओलांडता त्यांनी आज प्रतिक्रिया त्यांची दिलेली. आपण काही अजूनही प्रतिक्रिया घेणार आहोत. आपण जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. तुमच्या गावातील मतदारांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही या तुमच्या गावामध्ये आलेलो आहोत. तुम्हाला काय वाटतं, जिल्हा परिषद सदस्य तुमच्या अपेक्षेप्रमाणे कसा असावा, त्यांनी काय कामं केली पाहिजेत, तुमच्या काय अपेक्षा आहेत? त्यांनी समाजाची कामं केली पाहिजेत चांगल्या पद्धतीनं. समाज हिताची कामं झाली पाहिजेत आणि ते होणारच आहेत ना. जे कामं करणार आहे ते करणारच आहेत. मागचे जे जिल्हा परिषद सदस्य तुम्ही निवडून दिले होते त्यांच्याविषयी आता काही लोक असं म्हणाले की त्यांचा जनसंपर्क कमी. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? त्याचं आता कसं आहे, ज्याच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते तुमच्या दृष्टिकोनातून त्यांच्याविषयीचं तुमचं मत काय? चांगला जनसंपर्क आहे त्यांचा. परत एकदा संधी देणार? हो, मिळणार ना. पंचायत समिती सदस्य पदासाठी कोण उभं आहे, कल्पना आहे तुम्हाला? खिलारी ताई आहेत. आहे इथं पलीकडं राजनीचे काही. कोणाचं काम चांगलं आहे? आता एक खिलारी ताईचं एकच नंबर आहे. या ठिकाणी आपण थोड्याशा वेगळ्या प्रतिक्रिया पाहतोय की हे जे बाबा आहेत ही जिल्हा परिषद सदस्यांच्या कामावर खुश आहेत, परत एकदा संधी देणार असं म्हणतायत. बाबा, तुम्हाला काय वाटतं? मतदान करणार? मतदान करा. कसा प्रतिसाद असेल आताच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर? वरती काय जाता एक खिलारी ताई आणि तुळशी ताई. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत, प्रचार जोरात चाललेला आहे. या तुमच्या गटामध्ये उमेदवार कोण आहे माहिती आहे? भोर तुळशी आणखी बराडीची खिलारी. पंचायत समितीसाठी दुसऱ्या बाजूला कोण उभं आहे? ते नाही सांगता येत आम्हाला, आम्ही तपासच नाही केली. अजिबात नाही. तुम्ही आपलं आपलं एक जागा आहे ती एक जागा झाली चालायचं बरोबर. म्हणजे तुम्ही वळसे पाटील साहेबांचे. तुम्ही या प्रचार प्रक्रियेमध्ये सहभागी आहात. कशा पद्धतीने नेमका प्रचार सुरू आहे, काय वाटतं? चांगला चालू आहे, जोरात चालू आहे प्रचार. तुमचे उमेदवार? आमचे उमेदवार आता काय, आम्ही राष्ट्रवादीचे आहोत. घड्याळावरती जे लढतील ते आमचे उमेदवार. आता वरिष्ठ पातळीवरती बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, महानगरपालिकांमध्ये, त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेले आहेत. समोरचा उमेदवार सुद्धा तुमचा राष्ट्रवादीच असेल, मग याकडे कसं पाहता? नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले तर मग ते तशी त्यांनी जाहीर पत्रक काढायला पाहिजे ना. ते पत्रक काढत नाहीत आणि ते
त्यांच्या हिशोबाने त्यांना वळसे पाटलांचा द्वेष आहे. पार्टीचा द्वेष आहे का नाही माहित नाही, पण वळसे पाटलाच्या द्वेषा खातर फक्त निवडणूक आहे, बाकी दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस वळसे पाटलांबरोबर होते त्यावेळेस वळसे पाटील चांगले होते. आता वळसे पाटील त्यांच्या दृष्टीनं वाईट झालेत.